गुजरातच्या द्वारकामध्ये महिलांनी विक्रमी महारास खेळली। यात सौराष्ट्र आणि परिसरातून अहिर समाजाच्या 37,000 महिलांचा सहभाग होता। अखिल भारतीय अहिराणी महारास संघटनेनं महारास भगवान श्रीकृष्णाची सून उषा हिच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली। अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा पूजा करण्यात येईल। त्यामुळे अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। 30 डिसेंबरलाच मोदी अयोध्येत दाखल होतील। अयोध्येतलं विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी करतील। अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानसेवा 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे। एअर इंडियाचं पहिलं विमान या ठिकाणाहून उड्डाण घेईल। 7 जानेवारीपासून ही विमानसेवा सुरळीत होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी अयोध्येत एक ऐतिहासिक रोड शो देखील होणार आहे। या शोमध्ये स्वस्ती वाचन तसंच शंखध्वनी करत मोदींवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। अयोध्येत रामपथ आणि भक्तिपथ असे 2 मार्ग असतील, ज्यावर जागोजागी स्टेज उभारले जाणार आहेत। या स्टेजवरून साधू संतही उभे राहत मोदींना आशीर्वाद देणार आहेत। अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात पुणेकरांचा शंखनाद ऐकू येणार आहे। पुण्यातील केशव शंखनाद पथकाला या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले। एकीकडे श्रीरामांच्या मूर्तीचं वस्त्र हे खास पुण्यात बनतंय, तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकातील तब्बल 111 वादक अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहेत। सांगलीमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, कलश पूजन आणि शोभायात्रा पार पडली। यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात कलशाची मिरवणूक काढण्यात आली।